सर्वांना नमस्कार. आज आपण इथे उपस्थित आहे त्याच्यासाठी मी आभारी आहे. काल आपल्याला माहिती आहे की माझ्यावर एक आरोप केलं गेलं होतं. मी हे प्रेस त्याच्यामुळे बोलवली आहे की मला माझा विषय आणि माझा मुद्दा मांडायचा होता. काल जेव्हा ही घटना झाली, आपल्या बरेपैकी लोकांनी मला फोन केलं, मला माझा विषय विचारलं. त्याच्यासाठी मी खरं सांगते, मी खूप आभारी आहे. कारण दरवेळी असं असते की दरवेळी माझ्यावर जे आरोप होत असते, मी दरवेळी उत्तर देत नाही. कारण आमचं मन असं आहे आणि विचार असे आहे की काम करत राहा. आपण सगळे आहे, आमची जनता आहे. जनतांना खरं सगळं माहिती आहे आणि ते नेहमीच आम्हाला सपोर्ट करत आहे. मॅडम, काल ग्रोबेक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड नी एक मुद्दा उचललेलं. आम्ही जिमखानाच्या बिल्डिंगचे कल्चरल डेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग आहे, त्याची मी चौकशी करायला गेलेली. कारण आम्हाला ते खालच्या फ्लोअरमध्ये आपल्या युवकासाठी, आपले कल्चरसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. आम्हाला तिथे दशावतार नाटक ठेवायचे होते, एक ग्रीन रूम करायचं होतं की आपले युवक तिथे काहीतरी वेगळं करू शकणार, पॉडकास्ट करू शकणार. खूप असे आम्हाला लोकांचे पत्र आले आहे. तर युवकासाठी आपण काय चांगलं तिथे करू शकते त्याच्यासाठी आम्ही चौकशी करायला मी प्रशासनसोबत आणि प्रतीक बांदेकरजी पण माझ्यासोबत होते. चौकशी करताना आम्ही विचार केला की आपण वरती जाऊन फक्त बघूया, कारण माहिती आहे की तिथे ग्रोबेक टेक्नॉलॉजीज आणि मुंबई युनिव्हर्सिटी आहे. तर आम्ही विचार केला की मुलांना भेटूया. वरती गेले तर आम्हाला कळलं की 2 रूम्सचा वापर होत होता. आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 15 दिवसच्या मुदतसाठी एक रूम आम्ही ठरवलं होतं. ते एक रूमचा रेंट आम्ही प्रशासनाची सल्ला घेऊन 50,000 प्लस GST मध्ये ठरवलं होतं. 15 दिवस, फक्त 15 दिवसासाठी. काल 1.5 महिना झाला आहे आणि आम्ही काउन्सिल मीटिंगमध्ये ठराव पण घेणार होते की आपण कसं हे पुढे घेऊ जाऊ शकतो. पण काल जेव्हा मी वरती गेले, मी बघितलं की 2 रूम्सचा वापर होत होता. तर मी ऑफिस इन्चार्जना प्रश्न विचारलं की आपण दुसरी रूम वापरत आहे, कशाला वापरत आहे. त्यांनी माझ्यासमोर बघितलं, काही सांगितलं नाही. तेव्हा मायकेल डिसूझाजी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की हे रूम तर मॅडम आजच वापरलं आहे ना. आणि त्यांनी ऑफिस इन्चार्जना ते प्रश्न विचारले. ऑफिस इन्चार्ज हो म्हणाले. मी त्यांना परत विचारलं ऑफिस इन्चार्जना, आपण खोटं बोलत आहे. ते गप्प राहिले. मी परत विचारलं, आपण खोटं बोलत आहे. ते गप्प राहिले. तेव्हा मी त्यांना फक्त हे सांगितलं की नगरपालिकेने आपल्यासाठी, आपल्या युवकांना सहकार्य करायला हे रूम दिली आहे, तर आपण हे खोटं कशाला बोलत आहे. मला उलटा प्रश्न विचारलं गेलं की तर आमचे मुलांना बाथरूम पण वापरायचा नाही. आम्ही चौकशी केली, बाथरूमचा विषय कधीही होत नव्हता. 3री रूममध्ये जेव्हा मी बघितलं तर तिथे त्यांची मुले जेवत होते. हळूहळू आपल्याला एक रूम दिली आहे, आपण 3 रूमचा वापर करत आहोत. माझं फक्त हे मन होतं की आपल्याला बघा, दुसरी रूम पाहिजे. मुलं वाढत आहे, बरी गोष्टी आहे. पण आपण एक टाइम नगरपालिकेत येऊन प्रशासनाची माझ्याशी बोलू शकत होतो. एक नगराध्यक्षाच्या नात्यानं ही माझी जबाबदारी आहे की नगरपालिकेची बिल्डिंग आपण कोणाला देत आहे तर त्याच्यावर चेक ठेवायला, सगळं व्यवस्थित आहे ते बघायला. खाली पण मी गेलेले तर मी बघितलं होतं खालच्या फ्लोअरमध्ये क्लिनिंग व्यवस्थित नव्हता, कारण ते बिल्डिंगचा वापर, ग्राउंड फ्लोअरचा वापर होत नाही. आम्ही आमचे प्रशासनचे कर्मचारी विनोद सावंतजींना तिथे बोलवलं आणि मी त्यांना फक्त ते म्हटलेलं की हे पूर्ण ग्राउंड फ्लोअरचं क्लिनिंग आपण करून घ्या. आणि बाथरूम हायजीन महत्त्वाची गोष्टी आहे, मी दरवेळी ते सांगते. तर बाथरूमचा विषय ह्याच्यामध्ये होतच नाही. आपण दरवेळी, मी आज एक नगराध्यक्षाच्या नात्यानं तिथे आले आहे, आपण उलटा माझ्या राजघराण्यावर, माझ्या परिवारावर टीका घालत आहे. ते चांगली गोष्टी नाही आहे. तर एक नगराध्यक्षाच्या नात्यानं मला काही करायचं नाही आपल्या लोकांसाठी. दरवेळी मी आपल्या लोकांसाठी ते काम करत आहे. त्यांच्या
जे बेनिफिटसाठी दुसरे आम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स घेत आहे, तर ते मला करायचं नाही. आणि उलटा आपण मला ते प्रश्न विचारत आहे की तुम्ही असं कशाला करत आहे. मला हे खूप वाईट वाटलं आहे. आणि मी खरं सांगते की जेव्हा आम्ही राजकारणमध्ये आलेले, मला खूप लोकांनी सांगितलं की मॅडम खूप टीका होणार. तेव्हा पण मला माहिती नव्हतं की किती टीका होणार. तरी पण मी माझं काम करत आहे. आमचे सगळे नगरसेवक इथे काम करायला आले आहेत, सावंतवाडीला विकसित करायला आले आहे आणि तेच आमचं लक्ष राहणार आहे. आपण आज माझं ऐकून घेतलं आणि काल परत आपण सर्वांनी मला फोन करून विचारलं, तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे. कारण मी माझे श्रीदेव पाटेकर, श्रीदेव उपरलकर आणि मला माझ्या देवावर खूप विश्वास आहे. मला आपल्या जनतावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे की मी काय पण करू, जे खरं आहे तेच पुढे येणार. आपण माझं ऐकून घेतलं त्याच्यासाठी नमस्कार. बघा, मी फक्त हे म्हणेल की आम्ही सगळे इथे विकासाचं काम करायला आले आहे आणि सगळ्यांचे संबंध चांगले आहे. मी कधीही कोणी पर्सनल ॲलिगेशन कोणावर केलं नाही. एक इंडिव्हिज्युअलवर कधीही मी पर्सनल ॲलिगेशन केलं नाही. काल एक नगर अध्यक्ष नाताना मी जेव्हा बिल्डिंगमध्ये गेले आणि बिल्डिंगमध्ये काही चुकीचं होत होतं, तर नगरपालिकेच्या उत्पन्न ते वाढायची ते माझी लक्ष आहे. हे जे आम्हाला प्रशासनाने रेंट ठरवलं होतं ते नगरपालिकेचं उत्पन्न वाढायला केलं होतं आणि हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे, हे NGO नाही आहे. तरी पण आपण सहकार्य मी करू शकत होते, आम्ही ते विचार करून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे केलं. आपण तिथे जाऊन बघा, ग्लास डोअर्स आहे, ताळा तर कसं होऊ शकणार आहे. आपण तिथे जाऊन प्लीज चौकशी करा. आणि जेव्हा आम्ही ते बिल्डिंग दिलं होतं, एकदम चांगलं क्लिनिंग करून सगळं व्यवस्थित करून दिलं होतं आणि आमची तेच रिक्वेस्ट होती, आपल्याला ते हे रूल दिलं आहे, हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण चांगल्या पद्धतीने ते ठेवा. आणि जेव्हा आम्ही प्रश्न विचारलं की 1 नाही 3 रूमचा वापर कशाला होत आहे, तर ते त्यांनी उलटा माझ्यावर आरोप केला. ते चुकीचे होतं. आता हे विषय थोडा मोठा झाला आहे. आम्ही आमचे वरिष्ठची सल्ला घेऊया आणि पुढे जाऊ. बघा, लोकांनी आमच्यावर खूप टीका केला आहे, खूप आरोप घातले आहे आणि काही खरं असतील तर मी सांगते, प्लीज पुढे येऊन लोकांना दाखवा, लोकांना कळू दे हे काय होत आहे. आम्ही अगोदर पण आणि आज पण आणि पुढे पण फक्त सावंतवाडी आणि सावंतवाडीतील नागरिकांसाठी काम करत आहे आणि तेच आमच्या लक्षात होतं. विषय काय होतं की त्यांनी आमच्याकडे येऊन सांगितलं होतं की त्यांना 15 दिवससाठी आमची बिल्डिंग ते एक रूम पाहिजे होतं. ते रूमचं सेटअप चांगलं होतं आणि आम्ही विचार केलं की कसं पद्धतीने आपण ते करू शकतो. सगळं कॉन्ट्रॅक्टवर आहे आमच्याकडे. 15 दिवसची मुदत दिली होती, 50,000 रेंट होतं, GST 9,000 सगळं प्रशासनकडून आम्ही दिलं आहे. आणि त्यांनी तेव्हा तेच सांगितलं होतं की ते बाहेर कुठेतरी बघणार आहे फक्त 15 दिवसासाठी. आज 1.5 महिना झाला आहे आणि 1.5 महिन्यानंतर मी आपल्याकडे येऊ आणि फक्त एक प्रश्न विचारला की दुसरी रूमची वापर कधी सुरू केली, तर आपण मलाच उलटा प्रश्न विचारणं ते बरोबर आहे. इंडिव्हिज्युअल्स कोणाशी पण प्रॉब्लेम नाही आहे. मायकेल डिसूजाचे संबंध परिवारसोबत, आमचे पार्टीसोबत चांगले आहे आणि आम्हाला चांगलंच काम करूया युवकासाठी. पण नगरपालिकेकडे काहीतरी चुकीचं झालं, त्यांना रेंट दिलं गेलं नाही. 15 दिवसच्याच आजपर्यंत रेंट दिलं आहे. ते 1 महिना पुढे जे झालं आहे त्याच्या रेंट अजून दिलं नाही आहे. तर जे पण आपण करत आहे ते व्यवस्थित पद्धतीने करा आणि तेच पद्धतीने पुढे जावं, तेच आमची ते रिक्वेस्ट असणार. आता आपण बघा, ग्रोबेक टेक्नॉलॉजीज एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, हे NGO नाही आहे. दुसरी गोष्ट की जेव्हा ते आले होते युवकांसाठी काम करायला, आम्ही प्रशासनाकडून सल्ला घेऊन कमी रेंट करून दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की 50,000 त्यांना परवडेल, त्याच्यामुळे आम्ही हे 50,000. आणि हे महत्त्वाची गोष्टी, हे एक नगर अध्यक्षाच्या नात्यानं नगरपालिकेच्या उत्पन्न वाढायला ती आमची जबाबदारी आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय खोटं केलं आहे? आम्ही वाईट प्रॉपरली लीगल पद्धतीने त्यांना चिठ्ठी दिली आहे
कॉन्ट्रॅक्टवर लिहिलं आहे की हे आपला रेंट असणार, तर त्यांना अगोदरच प्रॉब्लेम होता तर ते सांगू शकत होते आणि घेतलं ना. आता मुंबई युनिव्हर्सिटी कधी आली होती, मी नगराध्यक्ष झाले त्याच्या अगोदर हे आमचे वरिष्ठांनी डिसिजन घेतला आहे, आमचे सिनियर्सनी डिसिजन घेतला आहे, ते मी क्वेश्चन करायला मी नाही आहे. आणि जे मुंबई युनिव्हर्सिटीचा विषय आहे ते आम्ही अभ्यास करूया, आमचे सिनियरशी बोलूया आणि नंतर पुढे जाऊया. विषय आहे माझा मुद्दा काय आहे, माझ्यावर जे काल आरोप झाला हे माझा मुद्दा आहे. माझं फक्त ते अगोदर पण मी सांगितलं की नगरपालिकेचं उत्पन्न आपण कसं वाढू शकते ते माझ्या लक्षात आहे. हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, हे NGO नाही आहे, मी परत तेच सांगणार आहे. आणि महत्त्वाची गोष्टी अगोदर नगराध्यक्ष मी झाले त्याच्या अगोदर जे झालं होतं ते कधी काय कुठेतरी चुकीचं झालं की रेंट आपल्याला भेटलं नाही, तर आमच्या लक्ष आहे त्याच्यावर की आपण कसं हे मिस्टेक परत नाही होत. आणि आम्ही विश्वास ठेवून हे काम केलं होतं, तरी पण विश्वास ठेवून पण आमच्यावरच आरोप केला जाणार पुढे जाऊन, तर ते बरं नाही. तर आम्ही ह्याच्यावर आमची काउन्सिल मीटिंगला तर ते ठराव होतंच. आणि हे आज जे विषय झाला आहे ते मोठा झाला आहे, तर ह्याच्यामध्ये आम्ही लोकांची सल्ला घेऊनच पुढे जाणार. बघा, कधी पण शहरमध्ये आपण काही डेव्हलपमेंट करणार आहे, काही नवीन टेक्नॉलॉजीज की आपल्या लोकांसाठी सवय करणार आहे, तर थोडी अडचणी होत असते. आणि परत परत आमच्यावर ते टीका करणार की हे व्यवस्थित नाही आहे. आमची सगळं टीम दिवस रात्री त्याच्यावर काम करत आहे. कधी पण काही पण कंप्लेन आले तर आमची टीम स्वतः तिथे जाऊन बघत असते. आणि कधी पण डेव्हलपमेंट होणार तर थोडी अडचणी होणार, पण 1 वर्षानंतर सावंतवाडीमध्ये जे सुधार दिसणार लोकांना, ते आपलं माइंडसेट चेंज करून घेणार. आमचा विषय आणि आमचं लक्ष एकच आहे, सावंतवाडीला विकसित करायला. आणि आम्ही एकत्रच आहे, आम्ही भारतीय जनता पार्टी एकच आहे आणि आम्ही सावंतवाडीचं काम करायला चालतो. आणि ह्याच्यावर आम्ही परत परत बोलले आहे की राजघराण्याने किती जमीन दिली होती आणि आम्ही दरवेळी फक्त आमच्या लोकांसाठीच काम करत आहे. हॉस्पिटलच्या विषयामध्ये पण युवराज कितीदा बॉम्बे गेले आहे, कितीदा मीटिंग ठरवली आहे. जे मुद्दा आहे ते आहे, आम्ही जे काही सहकार्य करू शकते आम्ही आजपर्यंत केलं आहे आणि करतच राहणार आहे. तर हे आपण परत परत राजघराण्यावर ॲलिगेशन घालत आहे ते बरोबर नाही आहे. मी नगराध्यक्ष आहे, तुम्ही माझ्यावर काय टीका करायचं आहे, तुम्ही माझ्या राजघराण्यावर माझ्या परिवारावर दरवेळी कशाला करत आहे. तर मला खूप लोकांनी सल्ला दिला आहे, माझे लॉयर्सनी पण सल्ला दिला आहे, असं माझ्यावर आरोप करत राहणार तर मला डेफमेशन केस आणि लिगल ॲक्शन घ्यावं लागणार. आणि हे सल्ला मला माझे शुभचिंतकनी दिली आहे, आपण सर्वांनी दिली आहे की परत परत मॅडम राजघराण्यावर हे होत आहे. तर अनफॉर्च्युनेटली हे खूप पुढे गेलं तर मला फोर्स केलं जाईल की मला हे लिगल ॲक्शन घ्यावं लागेल. पालिकेची जबाबदारी आमच्याकडे आहे आज, आणि युवक आणि मुलांची जबाबदारी पण आमच्याकडे आहे. तर आज आम्ही त्यांना ते जागा उपलब्ध करून दिली, फक्त त्यांच्या भविष्य बघूनच केली होती. पण ते बघून आपण नगरपालिकेवर चुकीची काहीतरी करणार, नगरपालिकेला रेंट नाही भरणार, तर ते बरोबर नाही आहे. आणि उद्या उठून जबाबदारी कोणाची आहे, आम्ही सर्वांची आहे. तर माझी जबाबदारी तेच असणार की आपण जे करूया चांगल्या पद्धतीने करूया. आपण एक चांगलं गोल घेऊन आले आहे, आपल्या युवकासाठी काम करायला आले आहे, तर व्यवस्थित पद्धतीने करा.